गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ। तर 1 मेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मित्रांनो। तर कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आपण आलो आहे भक्तिशक्ती गार्डनला आज सकाळी सकाळी फिरायला। आज सुट्टी आहे त्याच्यामुळे म्हणलं चला गार्डन दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे गार्डन आहे भक्तिशक्ती गार्डन। तर इथं संध्याकाळी फुल एकदम गर्दी असते मित्रांनो। गार्डनच्या बाहेर एकदम खेळणे गेली लहान मुलांसाठी खेळण्यासाठी भरपूर इथं साहित्य असते गार्डनच्या समोर। तर आपण आता गार्डनमध्ये आलो आहे। गार्डन बघू कशा प्रकारे गार्डन आहे। तर आणि एकदम चांगल्या प्रकारे गार्डन आहे। इथं काही तिकीट नाही मित्रांनो, फ्रीमध्ये गार्डन आहे। सकाळी एक उघडते गार्डन 10 वाजेपर्यंत आणि 6 ते 10 आणि संध्याकाळी 4 वाजतापासून गार्डन उघडते। आणि या गार्डनमध्ये तुम्ही येऊ शकता, फिरू शकता आणि खेळू शकता। चांगल्या प्रकारे इथं गर्दी असते मित्रांनो संध्याकाळी। तर आपण सकाळी आज आलो आहे फिरायला आणि आज सुट्टी आहे मित्रांनो 1 मेची। तर त्या प्रकारे तुम्हाला म्हणलं आज भक्तिशक्ती गार्डन दाखव कशा प्रकारे गार्डन आहे। आणि इथं संत तुकाराम महाराजाचा स्टॅच्यू आहे आणि शिवाजी महाराजाचा स्टॅच्यू आहे। तो पण चांगल्या प्रकारे मित्रांनो स्टॅच्यू आहे आणि जबरदस्त आहे। हा जे भक्तिशक्ती चौक आहे मेन चौक आहे मित्रांनो। हा मुंबई पुणे हायवे रोड आहे। साईडलाच बघू शकता असा ब्रिज आहे। हा मुंबई पुणे हायवे रोड आहे, जुना रोड आहे। आणि इथं भक्तिशक्ती गार्डनपाशी भरपूर एक दुसरे गार्डन अप्पू गार्डन आहे। अप्पू गार्डन पण एकदम चांगल्या प्रकारे आहे। अप्पू गार्डनचं मित्रांनो ते 20 रुपये तिकीट आहे। आणि अप्पू गार्डन सगळ्यात मोठा आहे मित्रांनो, संपूर्ण जंगल आहे आणि बघण्यासारखं तिथं काही नाही विशेष, पण जसं वातावरण एकदम चांगलं आहे आणि झाडं बी भरपूर आहेत। तर उन्हाळ्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही अप्पू गार्डनला फिरू शकता मित्रांनो। तर भक्तिशक्ती गार्डन पण त्याच्याजवळ आहे आणि अप्पू गार्डन पण जवळच आहे। तर बघू शकता पाठीमागं स्टॅच्यू आहे, जगद्गुरू संत तुकाराम महाराजाचा स्टॅच्यू आहे आणि त्याच्या साईडला श्री छत्रपती शिवाजी महाराजाचा स्टॅच्यू आहे। तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर आपण भक्तिशक्ती गार्डनला 15 ऑगस्ट आणि परत 26 जानेवारीला आवर्जून येत असतो। तर बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे आहे तर स्टॅच्यू। तर अशा प्रकारचे स्टॅच्यू आहे छत्रपती शिवाजी महाराजाचा आणि तुकाराम महाराजाचा स्टॅच्यू आहे। तर हे भरपूर जुनं गार्डन आहे मित्रांनो आणि इथं डेव्हलप केलं आहे भरपूर। गार्डनमध्ये बघू शकता कशा प्रकारे झाडे गिडं आहेत आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो या भक्तिशक्ती गार्डनमध्ये। आणि एन्जॉय करू शकता, तुमच्या फॅमिलीमध्ये येऊ शकता फिरण्यासाठी। आणि अप्पू गार्डन पण चांगलंच आहे मित्रांनो, फक्त त्याचं 20 रुपये तिकीट आहे। आणि अप्पू गार्डनच्या शेजारीच एक मोठं एक असं खेळण्याचं आहे मित्रांनो, त्याचं पण वेगळं तिकीट द्यावं लागेल तुम्हाला। आणि या भक्तिशक्ती गार्डनला वेगळं तिकीट द्यायचं काम नाही तुम्हाला। बघू शकता कशा प्रकारे गार्डन आहे। तर आज 1 मे आहे मित्रांनो, कामगार दिन आहे आणि महाराष्ट्र दिन आहे 1 मे। तर बघू शकता कशा प्रकारे आज आपण आलो आहे भक्तिशक्ती गार्डनला स्पेशल निवांत बसण्याकरिता व थोडं फिरण्याकरिता। आणि तुम्हाला एक गार्डन दाखवा भक्तिशक्ती गार्डन, त्यासाठी एक व्हिडिओ बनव, त्यासाठी आपण आज भक्तिशक्ती गार्डनला आलो आहे। तर बघू शकता सगळीकडे हिरवं आहे मित्रांनो, जबरदस्त वाटते ना गार्डन। कशा प्रकारे गार्डन वाटते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। आणि सकाळी लोक इथं वॉकिंगला पण येतात मित्रांनो आणि फिरायला पण येतात। बघू शकता असे लोक इथं वॉकिंगला पण यायला लागले आहे सकाळी। आणि आपण पण फ्रेश होऊन आज गार्डनमध्ये आलो आहे मित्रांनो, आंघोळ करून स्वच्छ एकदम। बघू शकता कशा प्रकारे दिसते गार्डन तर। आणि भारी मित्रांनो भक्तिशक्ती गार्डनमधला। तर असं तुम्हाला कुठंच बघायला भेटणार आहे स्टॅच्यू। कशा प्रकारे स्टॅच्यू तुम्ही बघू शकता दिसायला। गार्डन पण एकदम चांगल्या प्रकारे आहे मित्रांनो, तुम्ही येऊ शकता आणि इथं निवांत बसू शकता फॅमिलीसोबत येऊन आणि एन्जॉय करू शकता। तर बघू शकता हा मुंबई पुणे हायवे रोड मित्रांनो, जुना रोड हा मुंबई पुणे हायवे रोड। तर बघू शकता सगळं ट्रॅव्हल्स येत आहे बाहेरच्या म्हणजे जिल्ह्यातून, अशा पूर्ण पुण्यात गाड्या येत आहे। बघू शकता अशा संपूर्ण ट्रॅव्हल्स एका सोयीनं वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅव्हल्स येतात मित्रांनो। आणि जर तुम्हाला गार्डनला यायचं असेल तर नक्की या तुम्ही फिरायला। आणि गार्डन पण चांगल्या प्रकारे आहे मित्रांनो। आणि तुम्हाला गार्डन आपण भरपूर दाखवले आहेत आपल्या व्हिडिओमध्ये। बघू शकता या यूट्यूब चॅनलमध्ये 2-3 गार्डनचे व्हिडिओ टाकेले आहेत। जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनलवर बघू शकता आपल्या, आणि यूट्यूब चॅनल ओपन करून त्याच्यामध्ये व्हिडिओ बघू शकता तुम्ही। तर हा एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे संत तुकाराम महाराज आणि परत संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू कशा प्रकारे बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो। असं तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही, तर इथं भक्तिशक्ती गार्डनमध्येच बघायला भेटेल। तर बघू शकता कशा प्रकारे गार्डन आहे मित्रांनो, दिसायला पण एकदम गार्डन चांगल्या प्रकारे आहे। बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो इथंच व्हिडिओ संपवतोय। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा। मी आहे सत्तरकानंद यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। बघू शकता गार्डन कशा प्रकारे गार्डन आहे, भक्तिशक्ती गार्डन। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा।